कल्पना करा एका अशा अस्तित्वाची जे बुद्धी आणि सौंदर्यात परिपूर्ण होतं. देवाने त्याला एका विशेष उद्देशाने निर्माण केलं होतं, प्रेमाच्या नियमाचं रक्षण करण्यासाठी. पण मग असं काय झालं की तेच अस्तित्व बंडाचं आणि विनाशाचं प्रतीक बनलं? आज आपण अशाच एका व्यक्तिरेखेचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत, जिला हेल्लेल किंवा लुसिफर म्हणून ओळखलं जातं. आपल्याला काही धर्मशास्त्रीय विश्लेषणं मिळाली आहेत आणि त्यांच्या आधारे आपण त्याच्या पतनापूर्वीचं त्याचं मूळ स्वरूप, त्याच्या बंडामागची कारणं आणि त्याचा संपूर्ण विश्वावर झालेले परिणाम समजून घेणार आहोत. आणि या स्रोतांमधला सर्वात मोठा आणि खरं तर धक्कादायक विचार असा आहे की ही केवळ एका देवदूताच्या पतनाची कहाणी नाहीये. खरं तर ही संपूर्ण सृष्टी एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीचा एक लाईव्ह प्रयोग आहे. हे विश्व प्रेमाने चालतं की सत्तेने? या स्रोतांमध्ये येहेजकेल, यशय्या आणि प्रकटीकरण यांसारख्या बायबलमधील ग्रंथांच्या आधारे केलेलं विश्लेषण ते या दोन शासन प्रणालींमधील संघर्षावर प्रकाश टाकतं. चला तर मग या वैश्विक नाट्याच्या मुळाशी जाऊया. ठीक आहे. तर मग सुरुवात कुठून करायची? म्हणजे पतनाआधी हा हेल्लेल होता तरी कोण? स्रोत सांगतात की तो ज्ञानाने परिपूर्ण आणि सौंदर्यात निर्दोष होता. पण याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ तो देवाच्या निर्मितीतील एक उत्कृष्ट नमुना होता. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्याची भूमिका. त्याला आच्छादन करणारा करूब असं म्हटलंय. आता हा शब्द थोडा क्लिष्ट वाटू शकतो, पण याची एक सोपी कल्पना करता येईल. विचार करा की देवाचं सिंहासन हे देशाच्या संविधानासारखं आहे, जे प्रेमाच्या कायद्यावर आधारित आहे. आणि हे लेल हा त्या संविधानाचा मुख्य रक्षक होता. जसा एखादा सरन्यायाधीश असतो तसा. अरे वा, म्हणजे तो कोणी सामान्य देवदूत नव्हता, तर स्वर्गातील व्यवस्थेचा तो एक प्रमुख आधारस्तंभ होता. त्याचं काम हे सुनिश्चित करणं होतं की स्वर्गात सगळं काही प्रेमाच्या कायद्यानुसार चालेल. अगदी बरोबर. आणि म्हणूनच येहेजकेलच्या 28व्या अध्यायात जिथे सोरच्या राजाचं वर्णन आहे ते हेल्लेलचं प्रतीक मानलं जातं, तिथे छाप हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ त्याच्यावर देवाच्या सत्याची, देवाच्या प्रेमाच्या आज्ञांची अंमलबजावणी करण्याची अधिकृत जबाबदारी होती. तो त्या सत्याची पुष्टी करणारा होता. अविश्वसनीय. म्हणजे तो स्वर्गात देवाच्या खालोखाल होता. या स्रोतांमध्ये तर असंही म्हटलंय की त्याला राजा, याजक आणि संदेष्टा म्हणून अभिषेक केला होता. या तिन्ही भूमिका एकाच व्यक्तीकडे. हो, आणि प्रत्येक भूमिकेचा एक विशिष्ट अर्थ होता. राजा म्हणून त्याचं काम इतर देवदूतांना पापापासून, म्हणजे प्रेमाच्या नियमापासून दूर जाण्यापासून वाचवणं होतं. याजक म्हणून तो त्या देवदूतांना देवासमोर घेऊन जात असे, एक मध्यस्थाची भूमिका बजावत असे. आणि संदेष्टा म्हणून तो देवाची इच्छा आणि त्याचं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवत असे. तो एक परिपूर्ण नेता होता. आणि संगीताचं काय? मी वाचलं की त्याच्या निर्मितीच्या दिवशी त्याच्यासाठी खास वाद्य तयार ठेवली होती. तो केवळ कायद्याचा रक्षक नव्हता, तर तो स्वर्गातील आनंदाचा आणि उपासनेचा स्रोतही होता. थोडक्यात सांगायचं तर तो देवाच्या सिंहासनाचा आणि त्यावरील प्रेमाच्या नियमांचा जिवंत आविष्कार होता. जर त्याच्याकडे सर्व काही होतं, सौंदर्य, ज्ञान, अधिकार, सन्मान, तर मग इतकं परिपूर्ण अस्तित्व चुकीच्या मार्गावर गेलं तरी कसं? कुठे बिघडलं सगळं? या स्रोतांनुसार बिघाडाचं मूळ एका सूक्ष्म बदलात आहे. त्याचं लक्ष देणाऱ्या देवावरून हटून देवाने दिलेल्या देणग्यांवर केंद्रित झालं. त्याला आपल्याच सौंदर्याचा, आपल्याच ज्ञानाचा आणि अधिकाराचा गर्व झाला. थांबा, हे जरा समजावून सांगा. देणग्यांवर लक्ष केंद्रित होणं म्हणजे नक्की काय? म्हणजे आपण आपल्या आयुष्यात हे कसं ओळखू शकतो? एखाद्या कलाकाराने आपल्या कलेचा अभिमान बाळगणं आणि हा गर्व करणं, यात काय फरक आहे? खूप चांगला प्रश्न आहे. फरक स्रोताचा आहे. अभिमान म्हणजे आपल्या कौशल्याची किंवा देणगीची जाणीव असणं. पण गर्व तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण स्वतःलाच त्या देणगीचा मूळ स्रोत मानू लागतो. हेल्लेलने देवाकडून मिळालेल्या ज्ञानाकडे पाहण्याऐवजी मी किती ज्ञानी आहे यावर लक्ष केंद्रित केलं. त्याने देवाच्या सौंदर्याचं कौतुक करण्याऐवजी मी किती सुंदर आहे याचा विचार सुरू केला. हळूहळू तो स्वतःलाच उपासनेच्या केंद्रस्थानी पाहू लागला. अच्छा. आणि याच गर्वामुळे त्याने स्वतःचं राज्य स्थापन करण्याची इच्छा बाळगली. त्याला वाटू लागलं की इतरांनी देवाची नाही तर त्याची उपासना करावी.
हो, त्याने देवाच्या सिंहासनाची इच्छा धरली. यालाच प्रतिकात्मक रूपात चांगल्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचा फळ खाणं असं म्हटलंय. याचा अर्थ त्याने देवाचे नैतिक मापदंड नाकारले आणि स्वतःचे नियम, स्वतःची मूल्यप्रणाली तयार केली. त्याने ठरवलं की प्रेम हा विश्वाचा नियम नसावा, तर मी किंवा माझी इच्छा हा नियम असावा. म्हणजे त्याने फक्त एखादा नियम मोडला नाही, तर त्याने संपूर्ण नियम पुस्तिकेलाच आव्हान दिलं. बरोबर. त्याने थेट देवाच्या शासनाच्या पायावरच हल्ला केला. अगदी बरोबर. त्याच्या बंडाचा मुख्य युक्तिवाद हा होता की देवाच्या प्रेमाच्या आज्ञा पाळणं ते सृष्टीतील जीवासाठी अशक्य आहे, आणि जर त्या पाळता येत नसतील तर त्या मोडणं हे पाप कसं असू शकतं, आणि जर देव अशा अशक्य नियमांचा पालन करायला लावतो तर तो एक अत्याचारी आणि खोटा शासक आहे. हा त्याच्या बंडाचा मूळ आधार होता. तर थेट देवाच्या चारित्र्यावरच केलेला हल्ला आहे. या स्रोतानुसार आपण एका वैश्विक खटल्याचे साक्षीदार आहोत. हेलेलने देवाच्या शासनावर आरोप लावले आहेत आणि संपूर्ण इतिहास हा त्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठीचा पुरावा आहे. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात, वैश्विक खटला. कारण हा युक्तिवाद देवाच्या मूळ स्वभावाला आणि अस्तित्वाच्या सत्यालाच आव्हान देतो. हे संपूर्ण विश्व देवाच्या सत्यवचनावर टिकून आहे. जर देवाचं वचनच खोटं असेल तर हे विश्वच कोसळून पडेल. ठीक आहे. तर मग हा संघर्ष किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी या स्रोतांमध्ये काही काल्पनिक परिस्थिती दिल्या आहेत. चला त्या पाहूया. पहिली परिस्थिती, जर देवाने सक्तीने किंवा भीतीने राज्य केलं तर सगळेजण आज्ञा पाळतील यात शंका नाही. पण ते प्रेम नसेल, ती भीती असेल. रोबोटसारखं पालन होईल. पण प्रेम हे स्वतंत्र इच्छेतून येतं, सक्तीतून नाही. त्यामुळे खरं प्रेम, खरा आनंद, खरे संबंध ते अशक्य होतील. विश्व एक प्रकारचं तुरुंग बनेल. बरोबर. आता दुसरी परिस्थिती, जर देवाने हेल्लेलच्याच नियमाने म्हणजे सत्तेच्या नियमाने राज्य केलं तर देव तर सर्वात सामर्थ्यवान आहे. तर सर्वात आधी हेल्लेल म्हणजेच सैतान नष्ट होईल. कारण सत्तेच्या खेळात नेहमी सर्वात शक्तिशालीच जिंकतो. आणि इथेच एक अत्यंत मनोरंजक आणि विरोधाभासी विचार मांडला आहे. सैतानाचं बंड कदाचित देवाच्या प्रेमळ स्वभावाच्या ज्ञानावरच अवलंबून आहे. थांबा, म्हणजे सैतानाचं बंडच देवाच्या प्रेमळ स्वभावावर अवलंबून आहे. हे थोडं विरोधाभासी नाही का वाटत, की कुणीतरी तुमच्या चांगुलपणाचाच फायदा घेऊन तुमच्या विरुद्ध उभा राहील? विरोधाभासी आहे, पण त्याच्या युक्तिवादाच्या दृष्टीने ते तर्कसंगत आहे. त्याला माहीत आहे की देव प्रेमाने राज्य करतो, कच्च्या सत्तेने नाही. देव त्याला लगेच नष्ट करणार नाही, कारण ते देवाच्या प्रेमळ स्वभावाच्या विरुद्ध असेल. आणि तो याच गोष्टीचा, देवाच्या याच स्वभावाचा गैरफायदा घेत आहे. तो देवाच्या प्रेमाला त्याची कमजोरी समजतोय. हे खूपच गुंतागुंतीचं आहे. आणि तिसरी परिस्थिती, जर देवाने आपलं शासन सैतानाकडे सोपवलं आणि म्हटलं, ठीक आहे, तू तुझ्या पद्धतीने राज्य कर, तर काय होईल? तर सत्तेसाठी अंतहीन युद्ध आणि दुःख निर्माण होईल. कारण प्रेमाच्या आज्ञांच्या चौकटीशिवाय स्वातंत्र्याचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि हिंसाचारासाठी होतो. बलवान दुर्बळांना चिरडून टाकेल. सगळीकडे अराजक माजेल. जसं आपण इतिहासात अनेक साम्राज्यांच्या बाबतीत पाहिलं आहे. तिथे फक्त एकाच नियमाचं राज्य असेल. ज्याची ताकद जास्त तोच जिंकेल. तर या तिन्ही कल्पनांमधनं एकच निष्कर्ष निघतो: प्रेमाच्या आज्ञा अत्यंत आवश्यक आहेत. त्या बंधनं नसून स्वातंत्र्याला योग्य प्रकारे व्यक्त होण्यासाठीची चौकट आहेत. अगदी बरोबर. हीच ती चौकट आहे जी स्वातंत्र्याला प्रेमाच्या रूपात व्यक्त होऊ देते, हिंसेच्या नाही. या स्रोतांनुसार या आज्ञा म्हणजे निर्मितीला देवाच्या प्रतिरूपात पूर्ण करणारी चौकट आहे. या आज्ञा काढून टाकल्यास हे विश्व दुःखाचं स्थान बनेल. म्हणूनच या आज्ञा रद्द होणं शक्यच नाही, कारण त्या देवाच्या प्रेम या मूळ स्वभावाचाच भाग आहेत. ठीक आहे. जर त्याचे दावे इतके धोकादायक होते आणि त्याचा मार्ग विनाशाकडे नेणारा होता, तर मग देवाने त्याला लगेचच नष्ट का केलं नाही? त्याच क्षणी त्याला संपवून हा वैश्विक खटला टाळता आला असता. याचं कारण या स्रोतांमध्ये असं दिलं आहे की कोणताही गैरसमज टाळण्यासाठी आणि पापाच्या समस्येचं कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी. जर देवाने त्याला लगेच नष्ट केलं असतं तर स्वर्गातील इतर देवदूतांना किंवा सृष्टीतील जीवांना कदाचित वाटलं असतं की हेल्लेलचे मुद्दे बरोबर होते. आणि एका योग्य प्रतिस्पर्ध्याला गप्प करण्यासाठी देवाने आपल्या सत्तेचा गैरवापर केला असं त्यांना वाटलं असतं. हो. म्हणजे भविष्यात दुसरा किंवा तिसरा हेल्लेल निर्माण झाला असता. त्याच प्रश्नांनी, त्याच शंकांनी. बरोबर.
देवाला केवळ तात्पुरतं नाही तर कायमस्वरूपी उत्तर हवं होतं. म्हणून देवाने हेल्लेलच्या आरोपांना खोटं ठरवण्यासाठी केवळ शक्तीचा वापर केला नाही, तर काळाच्या ओघात सत्य उघड होऊ देण्याची योजना आखली. त्याने संपूर्ण विश्वाला आणि मानवी इतिहासाला एक रंगमंच बनवलं, जिथे हे सिद्ध होईल की प्रेमाचा नियमच श्रेष्ठ आहे आणि सत्तेचा नियम केवळ विनाशाकडे नेतो. पण यामुळे एक मोठा नैतिक प्रश्न निर्माण होत नाही का? म्हणजे सत्याला स्वतःला सिद्ध करू देण्यासाठी देवाने संपूर्ण सृष्टीला इतक्या युगांच्या दुःखात आणि त्रासात लोटलं. या स्रोतांमध्ये या समस्येवर काही भाष्य आहे का? नक्कीच आहे. आणि हेच या योजनेतील सर्वात गुंतागुंतीचं आणि हृदयस्पर्शी तत्व आहे. या स्रोतांनुसार देवाने केवळ लांबून बसून हा खेळ पाहिला नाही, त्याने स्वतः या दुःखात प्रवेश केला. वधस्तंभ तेच त्याचं प्रतीक आहे. तो दाखवतो की देव आपल्या नियमांचं पालन करण्यासाठी आणि प्रेमाचं सत्य सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या पुत्राचं बलिदान देण्यापर्यंत प्रेम करतो. तो म्हणतो, मी तुमच्यावर नियम लादत नाहीये, मी स्वतः त्या नियमांचं पालन करतो, अगदी मृत्यू पत्करूनही. आणि हुतात्म्यांचं पुनरुत्थान त्याचं काय? हुतात्म्यांचं पुनरुत्थान हे सिद्ध करतं की देवाच्या आज्ञा पाळल्या जाऊ शकतात, अगदी मृत्यूच्या छायेतही. ते हेल्लेलच्या त्या मूळ आरोपाला खोटं ठरवतात की देवाचे नियम पाळणं अशक्य आहे. आणि दुसरीकडे ज्या जगात देवाचे नियम मोडले जातात तिथली भयंकर परिस्थिती, हिंसा, युद्ध आणि दुःख हे हेल्लेलच्या मार्गाचं खरं स्वरूप आपोआपच दाखवते. ठीक आहे, म्हणजे ही एक दीर्घकालीन योजना आहे. मग या स्रोतांनुसार या खटल्याचा आणि न्यायाचा शेवट कसा होतो? ही प्रक्रिया कशी उलगडते? तिला हेल्लेल आणि त्याच्या अनुयायींना स्वर्गातून खाली फेकलं जातं, पण त्यांना पूर्णपणे बंद केलं जात नाही. त्यांना एक प्रकारच्या आध्यात्मिक जगात, ज्याला अधोलोक किंवा शेओल म्हटलं आहे, तिथे ठेवलं जातं. ही एक प्रकारची होल्डिंग सेल आहे. आणि प्रकटीकरणात म्हटल्याप्रमाणे तिथूनच तो आकाशातील 1/3 ताऱ्यांना म्हणजे देवदूत किंवा संतांना फसवतो. हा संघर्ष पृथ्वीवरही सुरूच राहतो. हो, मग एक वेळ येते जेव्हा हुतात्म्यांच्या साक्षीमुळे आणि देवाच्या हस्तक्षेपामुळे तो पराभूत होतो आणि त्याला पृथ्वीवर फेकलं जातं. यानंतर पृथ्वीवर संकटे येतात, कारण त्याला कळून चुकलेलं असतं की त्याचा वेळ आता कमी राहिला आहे आणि तो अत्यंत क्रोधित झालेला असतो. ठीक आहे, म्हणजे त्याला स्वर्गातून अधोलोकात आणि मग पृथ्वीवर टाकलं जातं. पण ही तात्पुरती शिक्षा वाटते. या स्रोतांनुसार या नाट्याचा शेवट कसा होतो? अंतिम न्याय कसा दिला जातो? त्यानंतर एक महत्वाचा टप्पा येतो. या स्रोतानुसार 6व्या दिवसानंतर, जो आदामापासून 6000 वर्षानंतरचा काळ मानला जातो, त्याला 1000 वर्षांसाठी अथांग डोहात म्हणजे ॲबिसमध्ये बंद केलं जाईल. ही होल्डिंग सेलपेक्षा अधिक कठोर शिक्षा आहे, जणू काही सॉलिटरी कन्फाइनमेंट. याच काळात पृथ्वीवर शांतीचं राज्य असेल, ज्याला सहस्रकांचं राज्य असं म्हटलंय. आणि मग त्या 1000 वर्षानंतर? त्या 1000 वर्षानंतर त्याला थोड्या काळासाठी सोडलं जाईल, जेणेकरून जे लोक शांतीच्या राज्यात जन्मले आहेत त्यांचीही परीक्षा व्हावी. तो पुन्हा एकदा लोकांना फसवण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी श्वेत सिंहासनाच्या न्यायाच्या वेळी अंतिम निर्णय दिला जाईल. आणि तो अंतिम निर्णय काय आहे? तर त्या न्यायाच्या वेळी त्याला मृत्यू आणि अधोलोकासह अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. हे अग्नीचं सरोवर म्हणजे प्रतिकात्मक रूपात पूर्ण विनाश, अस्तित्वाचा अंत आहे. इथे पापाचा आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा समूळ नाश केला जाईल. ही एक दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, जी केवळ शिक्षा देत नाही, तर देवाच्या न्यायाला, प्रेमाला आणि पवित्रतेला हळूहळू संपूर्ण विश्वासमोर उलगडून दाखवते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण हेल्लेलचा प्रवास पाहिला. प्रेमाच्या नियमाच्या एका परिपूर्ण रक्षकापासून ते सत्तेच्या सर्वात मोठ्या समर्थकापर्यंत. आपण पाहिलं की त्याने अस्तित्वाच्या मूळ तत्वांनाच कसं आव्हान दिलं आणि देवाची प्रेमाच्या नियमाची सत्यता सिद्ध करण्याची ही गुंतागुंतीची दीर्घकालीन योजना कशी आहे. आणि सैतानापुरता मर्यादित नाहीये. हा संघर्ष अस्तित्वाच्या 2 भिन्न तत्वांमधला आहे, प्रेमावर आधारित शासन आणि सत्तेवर आधारित शासन. या स्रोतानुसार हे संपूर्ण विश्व आणि त्याचा इतिहास हे एक रंगमंच आहे, जिथे या 2 तत्वांमधलं सत्य सिद्ध होत आहे. प्रत्येक मानवी कृती, प्रत्येक निवड या मोठ्या वैश्विक नाटकात कळत नकळतपणे एक बाजू घेत असते. म्हणजे आपण केवळ प्रेक्षक नाही, तर या नाटकातले पात्र आहोत. अगदी बरोबर. सत्ता विरुद्ध प्रेम हा संघर्ष आपण आजही आपल्या राजकारणात, आपल्या कंपन्यांमध्ये, अगदी आपल्या कुटुंबात आणि स्वतःच्या मनातही पाहतो. आपण सत्तेने, नियंत्रणाने गोष्टी साध्य करू पाहतो की प्रेमाने, सेवेने आणि त्यागाने?
या स्रोतानुसार प्रत्येक वेळी आपण करत असलेली निवड या वैश्विक खटल्यात एक लहानसा पुरावा म्हणून सादर होत असते. या स्रोतांनुसार हेल्लेलच्या पतनाचं मूळ कारण होतं देणाऱ्याऐवजी दिलेल्या देणग्यांवर लक्ष केंद्रित करणं. हा विचार आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. ज्ञान, सौंदर्य, यश किंवा कोणतंही कौशल्य मिळवताना आपण त्या देणगीचं कौतुक करणं आणि तिच्या गर्वाने इतकं भारावून जाणं, यातली सीमारेषा कुठे ओळखाली? कौतुकाचं गर्वात रूपांतर होऊ नये यासाठी कोणती दृष्टी किंवा कोणती साधनं आपल्याला मदत करू शकतात?